Hello students, good morning. Minate madam. Students, today we have to learn area of the sector and its corresponding length of the arc. आज आपण सेक्टरचा एरिया कसा काढायचा, त्याचबरोबर सेक्टरची लेंथ ही आपण कशी काढायची, त्याचबरोबर एरिया ऑफ द सेक्टर अँड लेंथ ऑफ अँड देअर करस्पॉन्डिंग आर्क ह्यांच्यात काय रिलेशन आहे, ह्या तीन गोष्टी आपण आज बघणार आहोत. पहिल्यांदा सेक्टर म्हणजे काय हे आपण बघूया. अर्थात हे तुम्हाला सर्कल लेसनमध्ये झालेलंच आहे, पण पुन्हा आपण बघूया. आता हा बघा, हा सर्कल आहे, हा सर्कल आहे आणि ह्या सर्कलचे हे आपण पार्ट बाजूला जर काढले, समजा मी हा पार्ट बाजूला काढला, तर हा जो सर्कल आहे या सर्कलमध्ये हा बाहेर गेलेला जो पार्ट आहे या पार्टला आपण सेक्टर म्हणतो. हा सेक्टर आहे. सेंटर पासून जर आपण 2 रेडियस काढल्या तर त्या सर्कलचे जो पार्ट होतो तो पार्ट त्या सर्कलचा सेक्टर असतो. आपण याला मराठीमध्ये पाकळी म्हणतो, वर्तुळ पाकळी. बघा, फुलाच्या पाकळीप्रमाणे ही आहे आणि म्हणून ही वर्तुळ पाकळी म्हणजे सेक्टर आहे. आता या सेक्टरचा काय असतो, एक अँगल असतो. तर ह्या अँगलला त्या सेक्टरचा मेजर ऑफ अँड आर्क असं म्हणतात. मेजर ऑफ अँड आर्क किंवा मेजर ऑफ अँड सेक्टर असं याला म्हणतात. आता हा जो सेक्टर आपण बाजूला काढलेला आहे, ह्या सेक्टरचा हा इंटरनल पोर्शन जो आहे तो त्याचा काय झाला, एरिया ऑफ द सेक्टर. याचा तो एरिया झाला, हा एरिया झाला. आपण त्याला ए डिनोट करूया. हा सेक्टर आहे, समजा आपण याला नाव दिलं ओ ए बी असं समजा आपण याला नाव दिलं, तर या सेक्टरला आपण काय वाचतो, तर सेक्टर ओ ए बी. समजा हा सेंटर ओ आहे, हा आर्कचा ए पॉइंट, हा बी पॉइंट, तर हा सेक्टर कोणता झाला, सेक्टर ओ ए बी. म्हटल्यास इथे अजून एक समजा आपण पॉइंट दिला, तर ह्या सेक्टरला ओ ए एक्स बी असं म्हटलं जातं. ह्या सेक्टरचं नाव काय आहे, सेक्टर ओ, सेंटर ओ, नंतर ए एक्स बी, हा सेक्टर तो आहे. आता ह्या सेक्टरमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती असतात, तर ह्या सेक्टरचं आपल्याला मेजरमेंट माहिती असते, अँगल. ह्या सेक्टरच्या 2 रेडियसमध्ये किती अँगल आहे त्याला मेजरमेंट ऑफ दॅट सेक्टर असं म्हणतात. त्याचबरोबर ही रेडियस आहे सर्कलची, ती आपल्याला माहिती असते. आणि हा अँगल आणि ही रेडियस यावरून फॉर्म्युला तयार झालेला आहे, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू द थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला कसा तयार झाला बघा, तर हा जो अँगल आहे, ह्या सेक्टरचा जो अँगल आहे तो कितीपैकी आहे, आउट ऑफ विच अँगल, तर आउट ऑफ 360. हा सर्कलचा कम्प्लीट अँगल जो असतो तो असतो 360. आणि म्हणून हा 90 किंवा हा जो आपण थीटा म्हणूया, हा थीटा आउट ऑफ विच मेजरमेंट, तर हा आहे आउट ऑफ 360, 90 आउट ऑफ 360. आणि म्हणून आपण 90 कितीपैकी, तर 360 पैकी, मग आपण इथे 360 थीटा आउट ऑफ 360 म्हणूया. तुम्ही कोणताही जरी अँगल घेतला, हा घेतला किंवा समजा आपण हा सेक्टर घेतला, तर हा सेक्टरचं मेजरमेंट आहे 80 डिग्री. 80 पण कितीपैकी, आउट ऑफ विच मेजरमेंट्स, तर आउट ऑफ 360. हा 80 कितीपैकी येणार आहे, 360 पैकी 80 येणार आहे. आणि म्हणून थीटा अपॉन 360. समजा आपण हा 65 घेतला सेक्टर, ह्या सेक्टरचं मेजरमेंट आहे 65, पण हा 65 कितीपैकी, तर हा 65 आहे 360 पैकी, म्हणजे आउट ऑफ 360. 65 आउट ऑफ 360. सिमिलरली 125 आउट ऑफ 360. म्हणजे तुम्ही ह्या सर्कलचा किंवा कोणताही सर्कल तुम्ही काढा आणि कोणत्याही सर्कलचा कोणताही सेक्टर जर तुम्ही घेतला, तर त्या सेक्टरचं मेजरमेंट हे आउट ऑफ असणार आहे 360. देअरफॉर थीटा आउट ऑफ 360. आता आपल्याला ह्या सेक्टरचा काय काढायचा आहे, समजा एरिया काढायचा आहे. तर हा जो एरिया असेल, एरिया ऑफ सेक्टर
AXB, याला आपण जर समजा ए म्हटलं, याला आपण ए म्हटलं हां, तर हा एरिया जो आहे, हा एवढा एरिया, हा एरिया किती एरियापैकी घेतलेला आहे? तर ह्या सर्कलच्या एरियापैकी. मग सर्कलचा एरिया किती आहे? तर सर्कलचा एरिया आहे πr². मग आउट ऑफ द एरिया ऑफ द सेक्टर OXB, आउट ऑफ विच नंबर? आउट ऑफ एरिया ऑफ सर्कल. आणि म्हणून कोणत्याही सेक्टरचा एरिया जर आपण घ्यायचा म्हटला तर हा एरिया आउट ऑफ विच व्हॅल्यू येणार आहे? आउट ऑफ द एरिया ऑफ द सर्कल मीन्स आउट ऑफ द πr². ओके, देअरफॉर आपल्याला काय मिळालं? थीटा आउट ऑफ 360 आणि ह्या थीटाच्या करस्पॉन्डिंग हा सेक्टर आहे आणि म्हणून एरिया ऑफ दिस सेक्टर आउट ऑफ πr². हे दोन जे रेशो आहेत ते काय असणार आहेत? सिमिलर असणार आहेत, कारण की थीटा ह्याच सेक्टरचा आहे, एरिया पण त्याच सेक्टरचा आहे. मग हा थीटा 360 पैकी आणि याचा जो एरिया आहे हा एरिया आउट ऑफ πr², म्हणजे या सर्कलच्या एरियापैकी. आणि म्हणून थीटा आणि थीटा अपॉन 360 हा रेशो आणि करस्पॉन्डिंग एरिया ऑफ दॅट सेक्टर अँड करस्पॉन्डिंग एरिया ऑफ दॅट सर्कल, हा रेशो, हे दोन रेशो सिमिलर असतील. आणि हे दोन रेशो सिमिलर असल्यामुळे आपल्याला काय फॉर्म्युला मिळतोय बघा. हा ए आपण इथेच ठेवला समजा आणि हा πr² इकडे आणला, तर हा भागाकारात आहे तर गुणाकारात येईल. गुणाकारात कसा येईल बघा? थीटा अपॉन 360 इंटू πr². आणि म्हणून आपल्याला हा जो फॉर्म्युला मिळालेला आहे, हा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू द मेजरमेंट ऑफ अँगल ऑफ दॅट सेक्टर अपॉन 360 इंटू एरिया ऑफ दॅट करस्पॉन्डिंग सर्कल. हा आपल्याला फॉर्म्युला एरियाचा मिळाला. कोणत्याही सेक्टरचा एरिया काढायचा असेल तर आपल्याला त्या सेक्टरचा अँगल माहिती असेल आणि त्या सेक्टरची रेडियस माहिती असेल तर आपण या फॉर्म्युलानी त्या सेक्टरचा एरिया शोधून काढू शकतो. आता बघा इथं हा या सेक्टरचा एरिया जो असणार आहे तो काय असणार आहे? तर 90 अपॉन 360 आणि हा रेडियस आहे 7. हा 7 सेंटीमीटर रेडियस आहे. तर ह्या सेक्टरचा एरिया काय असणार आहे? थीटा अपॉन 360 इंटू πr². या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केल्या तर बघा थीटाची व्हॅल्यू 90 आणि रेडियस आहे 7. तर एरिया ऑफ दिस सेक्टर इज इक्वल टू 90 अपॉन 360 इंटू पायची व्हॅल्यू 22 अपॉन 7 इंटू r² मीन्स 7² मीन्स 7 इंटू 7. मग काय आली ही? तर 90 अपॉन 360 आलं 1 अपॉन 4 इंटू 22 अपॉन 7 कॅन्सल झाला बघा हा. आणि ह्या 90नी आपण याला भाग घालवला तर 9 4 जा म्हणजे हे येत आहे 1 अपॉन 4 इंटू 22 इंटू 7. 22 आणि आता ह्या 4नी जर 22ला डिव्हाइड केलं तर इथे येणार आहे 11 आणि इथे येणार आहे 2 म्हणजे 11 इंटू 7 77 अपॉन 2 असं इथे आपल्याला येणार आहे. 77 अपॉन 2 म्हणजे 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे ह्या सेक्टरचा एरिया काय मिळाला आपल्याला? 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण हा जो सेक्टर आहे या सेक्टरचा एरिया आपण शोधून काढलेला आहे आणि एरियाचा फॉर्म्युला पण कसा तयार झालेला आहे तेही आपण बघितलं की थीटा अपॉन 360 हा रेशो आणि करस्पॉन्डिंग एरिया ऑफ करस्पॉन्डिंग सेक्टर अँड करस्पॉन्डिंग एरिया ऑफ द करस्पॉन्डिंग सर्कल हा रेशो सेम असल्यामुळे सिमिलर असल्यामुळे आपल्याला हा फॉर्म्युला मिळतोय आणि या फॉर्म्युल्यावरून आपण कोणत्याही सेक्टरचा एरिया शोधून काढू शकतो. आता बघा हा जो एरिया आहे हा सेक्टर या सेक्टरचा हा इंटरनल पार्ट म्हणजे एरिया झाला. पण ह्या सेक्टरची ही जी सर्क्युलर बॉर्डर आहे कर्व्ड बॉर्डर जी आहे या कर्व्ड बॉर्डरला आर्क म्हणतात हेही आपल्याला माहिती आहे. तर हा AXB हा काय झाला? आर्क झालेला आहे या सेक्टरचा तो आर्क आहे. आता आपण या सेक्टरच्या ह्या आर्कची लेंथ कशी मोजू शकतो? तर आपण निश्चितच पट्टीने नाही मोजू शकणार, तुम्हाला माहिती आहे. तर याची लेंथ मोजण्याचा लेंथचा एक फॉर्म्युला आहे आणि आपण ही लेंथ जो आहे लेंथ ऑफ द आर्क मेजरमेंट ऑफ द आर्क घेतो
पण तो काय असतो, तो मेजरमेंट ऑफ आर्क असतो. परंतु याची लेंथ जी आहे ती लेंथ आपण पट्टीने मोजू शकत नाही, तर ती आपण फॉर्म्युलाने शोधून काढू शकतो. आता ह्या AXB ही लाईन जी आहे, लाईन नाही म्हणता येणार, हा कर्व जो आहे, हा कर्व जर आपण स्ट्रेट केला तर ती लाईन होईल आणि तिची लेंथ नंतर आपण मोजू शकतो, पण आपण हा स्ट्रेट करू शकत नाही. तर मग AXB ची लेंथ कशी काढायची बघा. तर पुन्हा एकदा आपण इथं रेशो घेणार आहोत. बघा आता ही कंप्लीट लेंथ जी आहे ही आउट ऑफ विच व्हॅल्यू, आउट ऑफ द सर्क्युलर ऑल सर्क्युलर बॉर्डर, आणि सर्क्युलर बॉर्डरला आपण सर्कम्फरन्स म्हणतो. अँड देअरफोर लेंथ AXB आपण त्याला L म्हणूया. ही लेंथ आउट ऑफ सर्कम्फरन्स ऑफ दॅट सर्कल L/C. म्हणजे ही लेंथ किती पैकी आली, तर लेंथ आलेली आहे सर्कम्फरन्स पैकी, आणि L/C हा रेशो. आता दुसरा रेशो बघा. आता ही जी लेंथ आहे, ही लेंथ म्हणजे हा जो आर्क आहे, ह्या आर्कचं मेजरमेंट किती आहे, 90 आहे. तर 90 किती पैकी मात्र, 90 मात्र 360 पैकी. तर 90/360 म्हणजेच आपण याला थीटा म्हणूया. ओके, तर ही लेंथ आहे सर्कम्फरन्स पैकी आणि हा थीटा आहे 360 पैकी, आणि म्हणून लेंथ अपॉन सर्कम्फरन्स आणि θ/360 हे दोन रेशो कसे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. आता इथे L/C इज इक्वल टू θ/360, म्हणजेच हा फॉर्म्युला काय तयार होईल बघा. L इथंच राहिला आपला, θ/360 इंटू C. आता Cचा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना तुम्हाला. काय फॉर्म्युला आहे Cचा, तर Cचा फॉर्म्युला आहे C म्हणजे 2πr. तर हा जो फॉर्म्युला तयार झालेला आहे हा आहे लेंथ ऑफ अन आर्क. तर ह्या आर्कची लेंथ कशी काढायची, तर लेंथ ऑफ अन आर्क इज इक्वल टू करस्पॉन्डिंग θ/360 इंटू 2πr म्हणजे सर्कम्फरन्स, किंवा लेंथ इज इक्वल टू θ/360 इंटू सर्कम्फरन्स. हा तो फॉर्म्युला आहे. तर लेंथ जर काढायची असेल तर तुम्हाला अँगल दिलेला पाहिजे आणि रेडियस दिलेली पाहिजे. जर तुम्हाला त्या आर्कच्या सर्कलची रेडियस माहिती असेल आणि त्या आर्कचा मेजरमेंट माहिती असेल तर तुम्ही त्या आर्कची लेंथ शोधून काढू शकता. ओके, नाऊ आपण याची लेंथ कशी काढलेली आहे बघूया. तर बघा इथं थीटा आहे 90, इथं रेडियस आहे 7, अँड देअरफोर L इज इक्वल टू θ/360 म्हणजे 90/360 डिग्री इंटू 2πr. पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आरची व्हॅल्यू 7. आता इथे 90/360चा भाग जातोय आपल्याला माहिती आहे 1/4 येईल. इथे आलं 1/4. आता हा 7 जो आहे ह्या 7ला कॅन्सल झाला. इथे आलंय 1/4 इंटू 2 इंटू 22. परत 4ने डिव्हाइड करा. इथे 2 दूने 4 आणि इथे 2 1 2, म्हणजे इथे किती आलं, तर इथे आलेलं आहे 22/2. म्हणजे परत 2ने आपण डिव्हाइड केलं तर इथे येईल 11. म्हणजे ह्याची लेंथ किती आलेली, ही 11 लेंथ आलेली. ही लेंथ आहे 11 सेंटीमीटर. आता तुम्ही बघितलं की याचा आपण एरिया कसा काढायचा, त्यानंतर आपण बघितलं याची लेंथ कशी काढायची, त्याचबरोबर हे फॉर्म्युले कसे तयार झालेले आहेत ते सुद्धा आपण बघितले. आता हे जे दोघं आहेत, एरिया ऑफ द सेक्टर अँड लेंथ ऑफ द आर्क, ह्या दोघांचं रिलेशन काय आहे बघा. तर ह्या दोघांचं रिलेशन आहे एरिया ऑफ दॅट सेक्टर इज इक्वल टू रेडियस अपॉन 2 इंटू L. एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू रेडियस अपॉन 2. आता बघा हे रिलेशन आपण शोधून काढूया कसं आहे ते. ह्या दोघांमधलं रिलेशन कसं आलंय तो फॉर्म्युला बघूया आपण. एरिया इज इक्वल टू काय, एरियाचा फॉर्म्युला θ/360 इंटू πr². आता इथे ह्या θ/360 तसंच ठेवू आपण. θ/360 इंटू पाय पण तसंच ठेवू. नंतर हा जो आर आहे ह्या आरला आपण r इंटू आर लिहू. ओके, आता बघा इथे θ/360
इंटू आपण याला दोन्ही ह्या रेशोला दोन्ही गुणूया, दोन्ही भागूया. ओके, आपण काय बघतो आहोत की एरिया रिलेशन बिटवीन एरिया ऑफ द सेक्टर अँड द लेंथ यांच्यामधलं आपण रिलेशन बघणार आहोत. एरिया ऑफ द सेक्टर अँड लेंथ ऑफ द करस्पॉन्डिंग आर्क, म्हणजे हा एरिया आणि हा लेंथ यात म्हणजे काय रिलेशन आहे बघूया. तर एचा फॉर्म्युला आहे θ/360 इंटू पाय आर स्क्वेअर. θ/360 तसंच लिहिलं, पाय तसंच लिहिलं, आर इंटू आर मध्ये आपण काय केलं, आर स्क्वेअरला आर इंटू आर लिहिलं. आता आपण काय करूया, 2 ह्या θ/360 ला मल्टिप्लाय करूया, तसंच डिव्हाइड करून टाकूया. मग इथे पुढे काय आहे, पाय आर इंटू आर. आता बघा, हा जो θ/360 आहे तसाच ठेवूया आपण. हा 2 पाय आर हे आपण 2 पाय आर जवळ आणले. नंतर हा जो 2 आहे हा आपण घेतला इकडे r/2 मध्ये. म्हणजे आपण काय केलं, तर θ/360 तसंच ठेवलं, 2 इंटू पाय इंटू आर इथे लिहिलं आणि हा जो डिव्हायडेड 2 आहे तो r/2 बाहेर लिहिला. आता हे काय आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, हा कोणता फॉर्म्युला आहे, θ/360 इंटू 2 पाय आर हा फॉर्म्युला आहे लेंथ ऑफ अन आर्क. आणि म्हणून आपण इथं याची व्हॅल्यू लेंथ टाकली, L इंटू r/2. मग आपल्याला एरिया ऑफ सेक्टर कोणता फॉर्म्युला मिळाला, आपल्याला एरिया ऑफ सेक्टर मिळालेला आहे L इन r/2 इंटू L किंवा L इंटू r/2. म्हणजे एरिया ऑफ द सेक्टर आणि लेंथ ऑफ अँड करस्पॉन्डिंग आर्क ह्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर ते रिलेशन असं आहे, एरिया ऑफ द सेक्टर इज इक्वल टू रेडियस अपॉन 2 इंटू लेंथ ऑफ अँड करस्पॉन्डिंग आर्क. तर हा जो आहे तो त्यांचा रिलेशनचा आणि तो फॉर्म्युला असा तयार होतो. तर आपण एरियाचा फॉर्म्युला कसा तयार झाला, लेंथचा फॉर्म्युला कसा तयार झाला आणि त्यांच्या रिलेशनचा फॉर्म्युला कसा तयार झाला तिन्ही बघितलेला आहे. आता आपण हे थिटाची किंमत 90 आणि आरची किंमत 7 घेऊन ह्या सेक्टरचा एरिया शोधला. त्याचप्रमाणे ह्या सेक्टरचा आपण लेंथ पण शोधलाय. आता आपण हा जो फॉर्म्युला आहे एरिया इज इक्वल टू r/2 इंटू L, हा फॉर्म्युला आणि हे एरिया आणि L हे व्हेरिफिकेशन करून बघूया. आता आपण एरिया ह्या फॉर्म्युल्यावरून एरिया काढूया. या सेक्टरचा एरिया आपण ह्या फॉर्म्युल्यावरनं काढूया. A इज इक्वल टू r/2 इंटू L. आरची व्हॅल्यू काय आहे, r इज इक्वल टू 7. आरची व्हॅल्यू आहे 7. मग आपण इथे 7 घेतली, 7/2 इंटू Lची व्हॅल्यू काय आहे, Lची व्हॅल्यू आपण काढलेली आहे ती आहे 11. मग आपण इथं Lची व्हॅल्यू घेतलेली आहे 11. 7/2 इंटू 11. आता 7 इंटू 11 किती झालं, 77. 77/2. 77/2 किती आलं, 38.5. आता बघा, आपण 38.5 हा काय काढलेला आहे, एरिया ऑफ द सेक्टर काढलेला आहे. आणि कोणता सेक्टर आहे तो, तर हा सेक्टर आहे. आणि ह्या सेक्टरचा एरिया आपण आधीच काढलेला आहे, तो आहे 38.5 आणि इकडे पण तो 38.5 आलेला आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर त्या सेक्टरचा एरिया आणि त्या सेक्टरचा लेंथ यांच्यातलं रिलेशन जे आहे A इज इक्वल टू r/2 इंटू L हे व्हेरीफाय झालेलं आहे. आणि म्हणून बघा की सेक्टरचा एरिया या फॉर्म्युल्याने कसा काढायचा, लेंथ कशी काढायची, त्या दोघांचं रिलेशन कसं करायचं हे आपण आज बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण ह्या प्रत्येक सेक्टरचा एरिया, लेंथ आणि त्यांच्यातलं रिलेशन शोधून काढू शकतो. आता ह्या सर्कलमध्ये हा सेक्टर 90 मेजरमेंटचा आहे, हा सेक्टर 80 मेजरमेंटचा आहे, 65 मेजरमेंटचा आहे, हा 125 मेजरमेंटचा आहे. ह्या सर्कलचे हे इतके सेक्टर आपण काढलेले आहेत. असे वेगवेगळ्या मेजरमेंटचे सेक्टर तुम्ही काढून त्याचे तुम्ही एरिया आणि लेंथ फॉर्म्युलाने काढू शकता. आता इथे थिटाची किंमत 80 आणि रेडियस 7 घेऊन आपण एरिया पण कॅल्क्युलेट केलेला आहे, त्याचबरोबर लेंथ पण कॅल्क्युलेट केलेली आहे आणि पुन्हा रिलेशनसाठी एरिया कॅल्क्युलेट केलेला आहे रिलेशनच्या फॉर्म्युल्याने आणि दोन्ही एरिया सेम आलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही θ80 घेऊन, θ125 घेऊन, θ65 घेऊन आणि रेडियस तर आपलं 7 हे घेऊन तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, तर तुम्हाला एरिया आणि लेंथ मिळेल आणि दोन्ही मिळाल्यानंतर त्यांच्यातल्या रिलेशनच्या फॉर्म्युल्याने तुम्ही एरिया व्हेरीफाय करून बघू शकता. ओके, डिड यू अंडरस्टँड? तुम्हाला आजचं लेसन समजला. आज आपण सेक्टर अँड इट करस्पॉन्डिंग आर्क ह्यांच्यातलं रिलेशन बघितलं, त्याचबरोबर एक एरिया ऑफ द सेक्टर हा फॉर्म्युला कसा तयार झाला,
त्याचबरोबर लेंथ ऑफ ॲन आर्क हा फॉर्म्युला आपण कसा तयार केला तेही बघितलं. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.3 बघणार आहोत. ते एक्झाम्पल एरिया ऑफ सेक्टर, लेंथ ऑफ ॲन आर्क अँड रिलेशन बिटवीन एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ करस्पॉन्डिंग आर्क याच्यावरती ते सगळे एक्झाम्पल आहेत. तर तुम्हाला आजचा लेसन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.